आजपासून नाशिक शहरामध्ये पाणी कपात लागू होतीये। संपूर्ण शहरामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहील, तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा केला जाईल। मान्सून लांबल्यामुळे प्रत्येक शनिवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। तर टोटल जे आपली गंगापूर मुकणे धारणा मिळून 600-650 MLDचे रिझर्वेशन होतं, त्याच्यापैकी 510 MLD आपला वापर झाला आहे। ऑक्टोबरपासून तो रिझर्वेशन होता, तर जूनपर्यंत एवढा वापर झाला आहे। जे शिल्लक आहे तो 31 जुलैपर्यंत पुरणार होता, परंतु आता शासनाचे निर्देशाप्रमाणे आपल्याला ते 31 ऑगस्टपर्यंत त्याचं नियोजन करायचे आहे, म्हणून आपल्याला पाणी कपात करावा लागत आहे। बीड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं सावट। 81 लघु प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा, 79 प्रकल्प मृत साठ्यात, तर 13 प्रकल्पामध्ये काही प्रमाणावरती पाणीसाठा उपलब्ध आहे। ज्या ज्या अवैध उपसा चालू आहेत तो आम्ही कारवाई केलेला आहे। आम्ही MSCBला सुद्धा तिकडे लाईट कनेक्शन कट करण्यासाठी सूचना दिलेल्या आहे। तसेच कुठलाही अवैध उपसा सापडला असेल तर त्यांचा मोटर आणि पाईपलाईन सीज करण्याकरिता आणि तरीसुद्धा तो बंद केला नसेल तर गुन्हा दाखल करण्याच्या सुद्धा सूचना मी कालच्या अधिकाऱ्याला दिलेल्या आहे। अहिल्यानगरमध्ये 161 गावामधल्या 877 वाडे आणि वस्त्यांवरती 151 टँकरच्या माध्यमातून सध्या पाणी पुरवठा होतोय। 30 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध पाणीसाठा राखीव ठेवण्याच्या सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। पाण्याचा जो उपसा जेवढा आहे धरणातून बॅकवॉटरमधून तात्काळ थांबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। टँकर येताना टँकर वेळापत्रक सुद्धा तयार करून गावोगावी ते देताना GPS ट्रॅकिंग आहे टँकरला, पण वेळापत्रक प्रमाणे टँकर गावात गेले पाहिजे। बहुतांशी ठिकाणी वाड्या वस्त्यावर आता टँकरचं पाणी विहिरीत टाकायचं नाही। जिथं वॉटर सप्लाय स्कीम आहे विहिरीत पाणी टाकल्यामुळे तिथून पाणी उचलता येईल, टाकी भरता येईल आणि मग डिस्ट्रीब्यूट करता येईल, तो फक्त त्याला आपोआप राहील। मात्र पाणी शेंदून जे काढावं लागतं ते होणार नाही। तिथं सगळ्या ठिकाणी आता पाण्याच्या टाक्या उपलब्ध करा म्हटलं। पाऊस लांबलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना स्प्रिंकलरनं पाणी द्यायची वेळ आली आहे। पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये सध्या दिवसेंदिवस वाढ होतीये। कोकणामध्ये दुबार पेरणीची शेतकऱ्यांवर वेळ। पाऊस लांबणीवरती गेल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात। जून महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरी अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे पेरणी केलेली भातशेती उगवण्यावरती प्रश्नचिन्ह। नाशिकमधल्या मालेगावच्या गिरणा धरणामधून बिगर सिंचनासाठी 5वं आवर्तन सोडलंय। 2000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। MIDC चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा नगर परिषदेसाठी बिगर सिंचन पाणी वापराचं 5वं आवर्तन। शेतकऱ्यांनी नदीपात्रामधील सर्व पंप बंद ठेवण्याचं आवाहन। भंडाऱ्यामधल्या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरीपाच्या तोंडावरती दिलासा। धानाच्या चुकाऱ्यांचे 218 कोटी रुपये प्राप्त। 30 दिवसांपासून रखडलेले धान खरेदीचे चुकारे अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात। मुंबईमधल्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशी देखील संप कायम आहे। काल बेस्टनं दिवसभरामध्ये अवघ्या 48 बसेस चालवल्या। संपाच्या पार्श्वभूमीवरती काही ठिकाणी दगडफेक झाली आणि त्यामुळे 6 गाड्यांचं आतापर्यंत नुकसान झालंय। नाशिकच्या सारडा सर्कल परिसरामधल्या अतिक्रमणावरती महानगरपालिकेनं बुलडोझर चालवलेला आहे। वारंवार नोटीस देऊन देखील अतिक्रमण न काढल्यामुळे महानगरपालिकेनं ही कारवाई केली आहे। सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम। उद्या होणाऱ्या नीटच्या पुनर्परीक्षेसाठी NTAनं तयारी पूर्ण केली आहे। परीक्षा सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आज देशभरामध्ये मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। उद्या होणाऱ्या नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती अकोल्यामध्ये मॉक ड्रिल। अकोल्यामधल्या 14 आणि मूर्तिजापूरमधल्या 3 केंद्रांवरती ही परीक्षा पार पडेल। अकोला जिल्ह्यामध्ये 6538 विद्यार्थी ही पुनर्परीक्षा देणार आहेत। नीटच्या पुनर्परीक्षेसाठी NTA कडून आज देशभरामध्ये मॉक ड्रिल केलं जात आहे। अमरावतीमध्ये 4648 विद्यार्थी ही परीक्षा देतील। पुनर्परीक्षेसाठी सध्या प्रशासन सज्ज झालंय। नीट पेपर फुटीचं पेपर कनेक्शन असलेल्या पुण्यामध्ये पुनर्परीक्षेसाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे। एकूण 27 केंद्रांवरती परीक्षा होणार आहे आणि या सगळ्या केंद्रांवरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। सगळ्या केंद्रांवरती CCTV कॅमेऱ्यांची देखील नजर आहे। नागपूरमधल्या अब्दुल्ला या विद्यार्थ्याला अखेर नागपूरमधलं परीक्षा केंद्र मिळालंय। ABP माझाच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट आहे। नीट परीक्षेसाठी अब्दुल्ला नावाच्या विद्यार्थ्याला UAE मधल्या अबुधाबीमधलं परीक्षा केंद्र देण्यात आलं होतं। विद्यार्थ्यांना नागपूर, वर्धा आणि भंडारा हे पर्याय निवडलेले असताना देखील असा गोंधळ बघायला मिळाला।
नागपूरमधल्या विद्यार्थ्याला नीटसाठी अबुधाबी परीक्षा केंद्र आल्याचा प्रकार घडला. रोहित पवार यांची एनटीए आणि शिक्षण मंत्र्यांवरती टीका. नशीब इराणमध्ये परीक्षा केंद्र मिळालं नाही, रोहित पवार यांचा खोचक टोला. एनटीएकडून नीट फेरपरीक्षेमध्ये घोळ कायम आहे. नागपूरमधल्या अब्दुल्लाला मिळालेल्या परीक्षा केंद्रावरून राहुल गांधींनी टीका केली आहे. अब्दुल्ला याला अबुधाबीचं केंद्र मिळाल्यामुळे राहुल गांधींनी ट्विट करून ही टीका केली आहे. नीट पेपरफुटीच्या प्रकरणानंतर नाशिक प्रशासन अलर्ट झालंय. उद्याच्या परीक्षेसाठी केंद्रावरती 100 मीटर परिसरामध्ये जमावबंदी असेल. जॅमर, सीसीटीव्ही आणि CISF देखील तैनात. 21 केंद्रांवरती 11,180 परीक्षार्थी आपली परीक्षा देणार आहेत.